नमस्कार, मी डॉक्टर राजेश बघे। मी एक फिजिशियन आहे, इंटेन्सिव्हिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट आहे आणि एस हॉस्पिटलला इथं कार्यरत आहे। आणि इथे मी रूटीन पेशंटच्या व्यतिरिक्त ICUचे पेशंट जे सिरियस पेशंट असतात त्यांचा उपचार करतो। माझा संदेश आपल्यासाठी हा आहे की आता हा पावसाळ्याचा जो मोसम आहे यामध्ये जे आजार असतात त्या आजाराबद्दल सर्वांनी सतर्क राहणं आवश्यक आहे। कारण की पावसाळ्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे आजार यांचे प्रमाण वाढलेलं असतं आणि खास करून इन्फेक्शियस आजार जे आहेत ते जास्त वाढतात आणि त्यामध्ये मॉस्किटो बॉर्न म्हणजे मच्छरांपासून असलेले आजार आणि नंबर 2 पाण्यामुळे असलेले आजार, हे दोन पुढे आजारांचं प्रमाण जास्त वाढतं आणि आपण ह्या दोन्ही प्रकारच्या आजारांना हलक्यामध्ये घेऊ शकत नाही। कारण की यामध्ये आजकाल फार डेंजरस आणि सिरियस कॉम्प्लिकेशन तयार होणारे आजार येत असतात। खास करून मॉस्किटो बॉर्न डिसीजेसमध्ये डेंग्यू फीवर, मलेरिया हे दोन आजार अत्यंत घातक प्रमाणात आहेत। तसेच व्हायरल फीवर पण, बाकी व्हायरल फीवर पण आहेत जे नॉन स्पेसिफिक व्हायरल इलनेसेस, आणि वॉटर बॉर्न डिसीजेसमध्ये पण आपल्याला टायफॉइड, जॉन्डिस, हेपेटायटिस आणि विविध प्रकारचे इतर आजार, तापाचे आजार आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण इतक्या वर्षात पाहतोय की हे जे इन्फेक्शियस आजार आहेत यांचं आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण त्याला प्रिव्हेन्शन करणं अत्यंत आवश्यक आहे। तर प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण मच्छरांपासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय घेणं आवश्यक आहे की घराच्या आसपास कुठे जर पाणी साचलेलं असेल किंवा कुठे सोर्स ऑफ मॉस्किटो ब्रीडिंग असेल तर ती आपण आपल्यातर्फे इंडिव्हिज्युअली, पर्सनली किंवा आपल्या सोसायटीतर्फे सगळ्यांनी मिळून ते मॉस्किटो ब्रीडिंग साईट्स आपण ते नष्ट करणं आवश्यक आहे। तसेच सायंकाळी दरवाजे खिडक्या बंद करणे आवश्यक आहे। तसेच मॉस्किटो नेट्स लावणं आवश्यक आहे जेणेकरून आपण त्यांचा बचाव करू शकतो। तसेच पाण्यापासून तर माहित आहे आपल्याला की बाहेरचं पाणी पिणं बरोबर नाही आणि पाणी जर प्यायचं तर उकळून प्यायला पाहिजे या दिवसांमध्ये खास करून। आणि बाहेर कुठं स्ट्रीट फूड्स जे असतं आपण खातो त्यामध्ये आपण एकदम या दिवसांमध्ये शक्यतोवर स्ट्रीट फूड्स खायला नाही पाहिजे। तसेच व्हेजिटेबल्स पण शक्यतो आपण जर अनहायजेनिक असतील तर ते खायचे नाही किंवा जर त्याला चांगल्या प्रकारे वॉश करणं आवश्यक आहे। जर का कोणते आजार यामध्ये येत आहेत तर त्याला आपण अत्यंत लवकरात लवकर त्याला डायग्नोज करून त्याचा उपचार होणे आवश्यक आहे। जर का या आजारामध्ये थोडी पण आपल्याला उपचारामध्ये दिरंगाई झाली तर अत्यंत डेंजरस कॉम्प्लिकेशन येऊ शकतात। तर ह्या आजारांना आपण हलक्यामध्ये कधीच घेऊ शकत नाही। डेंग्यू फीवर, चेस्ट इन्फेक्शनचे इलनेसेस, विविध प्रकारचे ताप, टायफॉइड, जॉन्डिस या तापामुळे सिरियस कॉम्प्लिकेशनचे प्रमाण आजकाल फार वाढलेले आहे व अशा पेशंटला ICU केअर लागते आणि अशा पेशंटला जर लवकर उपचार भेटला तर ते पेशंट चांगले होऊ शकतात। सुदैवाने आजकाल आपल्याकडे फार चांगल्या प्रकारे हायली इक्विप्ड, वेल इक्विप्ड ICU आहेत। तर असे प्रॉब्लेम असले तर आपण त्यांना हँडल करू शकतो, परंतु ट्रीटमेंटपेक्षा कधीही प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। तरी पण माझी सदिच्छा आहे की आपण हा पावसाळ्याचा मोसम जो आहे हा आजारामध्ये न घालवता त्याला एन्जॉय करा आणि हेल्दी राहा आणि अवेक राहा, अलर्ट राहा।